हंचनाळ रस्ता घोटाळा, चौकशीचा रिपोर्ट गेला कुठे? रस्त्यावर खड्डे, व्यवस्थेवर खटके, जुलैला मंत्रालयात स्फोटक आंदोलन, पुरावे असूनही चौकशी समिती गप्प का? देवणी प्रतिनिधी. देवणी तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रामा 238 ते हसनाळ ते कर्नाटक सरहद या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलं आहे की अवघ्या काही आठवड्यातच रस्त्यावर खड्डे पडले आहेत. डांबर भेसळयुक्त, मुरुमऐवजी माती, साईड शोल्डरला नालीची माती. ही बाब पुराव्यानिशी समोर येऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. काम सुरू झाल्यापासून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने अनेक वेळा तक्रार केली, मंत्रालयात अर्ज दिले, आझाद मैदानात उपोषण केलं, विभागीय आयुक्त कार्यालयात आमरण उपोषण केलं, पण ना चौकशी झाली, ना अहवाल मिळाला, ना दोषींवर कारवाई. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते लातूर या कार्यालयातील अधिकारी हे उपोषणस्थळी येऊन असे सांगत आहेत की रस्ता वाहतुकी सुरळीत आहे, म्हणून जिथे काम चांगले झाले आहे त्याचे फोटो शासनाकडे देऊन शासनाची व तक्रारदाराची दिशाभूल करत आहेत. पण प्रत्यक्षात तक्रारीमध्ये सदर काम निकृष्ट व एस्टिमेट प्रमाणे करण्यात आले नाही अशी तक्रार 2 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आली असताना तक्रारीच्या मुद्द्याप्रमाणे चौकशी करण्यात आलेली नाही. सदरील रोडच्या कामात एस्टिमेट प्रमाणे साईड शोल्डर करण्यात आले नाही, रुंदी नियमाप्रमाणे करण्यात आली नाही, प्रॉपर हार्ड मुरुम वापरण्यात आले नाही, साईड शोल्डर कामामध्ये नालीची निघालेली काळी माती वापरण्यात आली आहे. त्याचे पुरावे GPS गुगल लोकेशन फोटोसह सोबत असताना सुद्धा चौकशी समिती हे गुत्तेदाराकडून आर्थिक देवाणघेवाण करून गुत्तेदाराला अभय देऊन वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पदाचा दुरुपयोग करून शासनाची फसवणूक करीत असल्याने कार्यकारी अभियंता व चौकशी समितीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. सदर कामाची चौकशी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून थेट करण्यात यावी. चौकशी समितीने जो अहवाल दिला आहे आणि प्रत्यक्षात रोड कसे आहेत या दोघांची शहानिशा करून दोषी गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई करून टाळ्या यादी टाकावे, अन्यथा जुलै 2025ला मंत्रालयाच्या मुख्य गेटसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करू. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे पदाधिकारी यांच्यासह इतर तक्रारदारांच्या लढ्याला आता संपूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा मिळत आहे. कार्यवाही न झाल्यास शासन सामूहिक आत्मदहनासाठी जबाबदार असेल, अशी गंभीर इशारा देण्यात आला आहे.